तर माझ्या आईचा टेरेस बघू शकता तुम्ही, केवढं मोठं आहे आणि भावाने सोलर प्लॅन्ट बसवलेला आहे, कारण इकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि एरिया बघू शकता आजूबाजूला खूप छान मोकळा आहे आणि पुढंच एअरपोर्ट आहे, एअरपोर्टचं काम पण चालू आहे. आईने बघा कशा आयडिया करून त्याला भरपूर साऱ्या कळ्या वगैरे येतात गणपती. तर बघा इथे आणि इकडच्या साईडला छोट्या छोट्या कुंड्या बघू शकता तुम्ही. बघा तुळशी आणि तुरीच्या शेंगाची झाडं, जास्वंदी, कढीपत्ता आणि पुदिना पण माझ्या वडिलांनी लावले कुंडीमध्ये एमर्जन्सीसाठी. किती छान आलाय बघा पुदिना पण. तर बघू शकता आईने इथे वाळवण टाकलेलं आहे गणपतीवरती. तर इथे मिरच्या, शेंगदाणे, शेंगचे तांदूळ आहेत ते धुवून घेतलेले आहेत आणि वाळवत घातले, कारण आपल्याला इडलीला किंवा तांदळाच्या भाकरी वगैरे करण्यासाठी. तर इथे आहेत शेवग्याच्या शेंगांचं झाड, बघू शकता किती सुंदर आहे. आणि ह्याला खूप साऱ्या शेंगा येतात आणि आम्ही ह्याची आहे ना मस्त भाजी, डाळ जेव्हा पाहिजे तेव्हा असं फ्रेश शेंगा तोडून बनवून घेतो. बघा किती छान झाड आहे, टेरेसला एकदम लागूनच आहे आमच्या. आज हे घेतलं, बकळ घेतलं. आईने जुगाडू चूल बनवलेली आहे, म्हणजे माझ्या वडिलांनी बनवली आहे. आता काही जागा वगैरे खाली नाही आहे, घरं बांधले गेलेली आहेत, त्याच्यामुळे ही चूल बनवून ठेवले. जेव्हा आम्हाला नॉनव्हेज वगैरे खायची इच्छा झाली तेव्हा आम्ही इथे चुलीवर आईला बनवायला सांगतो आणि ती बनवते. आणि जेव्हा माझी आई नॉनव्हेज करेल चुलीवरती तो ब्लॉग मी तुमच्याशी नक्की शेअर करणारच आहे. आणि हे बघा अशी लाकडं वगैरे आणून ठेवलेली आहेत, इथे थोडीशीच आहे आणि तिकडे भरपूर लाकडं आहेत. तर जेव्हा आम्ही नॉनव्हेजचा बेत बनवू तेव्हा तर मी तुम्हाला दाखवणारच. पण बघा किती छान अशी चूल वगैरे केली आणि हे असं करायला खूप मजा येते, छान वाटते. मी तुम्हाला दाखवून देते. तर बघू शकता इथे आम्ही आता बाजरीच्या खारोड्या करून घेत आहोत. हे आता आईने शिजून घेतले बाजरीच्या खारोड्याचं पीठ आणि मी आणि माझी भाऊच आहे, आम्ही दोघी मिळून टाकतोय आणि आई आम्हाला ताटामध्ये काढून. तर आता आमचं फायनली खारोड्या टाकून झालेले आहेत. ऊन पण भरपूर लागतंय, भरपूर ऊन आहे. जोपर्यंत सावली होती तोपर्यंत आम्ही पटापट टाकून घेतले. आता याला उन्हाला ठेवतो आणि
रात्री पूर्ण सुकल्यानंतरच आता तुम्हाला मी दाखवते. बाई तो काय दादा